चेक. सभी ऑनगडी मॅचकडे पहिला सेमीफायनलचा सामन्याला सुरुवात होते. नाणेफेकी जिंकून पिलांच्या संघाने मात्र बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. 4 षटकाचा हा सामना असेल. पहिला चेंडू संकल्प आपण पाहतोय. ओ ह्यावेळी जर आपण पाहिला तर मग व्हाईट स्वरूपाचा चेंडू बघायला मिळाला. मात्र धाब्याने मात्र स्कोर कार्ड या ठिकाणी मात्र ओपन झालेले. पहिला सेमीफायनलचा सामना आपल्याला बघायला मिळते. फुलरने 10 चेंडू यावेळी स्विंग केला. चेंडू मात्र निघून जाते. डेफिनेटली बॅकवर्ड स्क्वेअर बाउंड्री लाईन पलीकडे 4 धावा साडी चौकार. अगदी फुलर लेंथ चेंडू आता मजबूर केला मित्र म्हणेन गोलंदाज संकल्प राऊतने. आणि फुलर लेंथ चेंडू एखाद्या बॅटरला ज्यावेळी रिलीज केला जातो एखाद्या गोलंदाज मार्फत तर डेफिनेटली मात्र चौकार येईल. दरम्यान यावेळी जर आपण पाहिलं तर मग गलीमध्ये चेंडू निघून गेला होता. आता इथे मात्र विकेट हॅट्रिक साठी गोलंदाजाला आदरणीय श्री देवेश घरत यांच्या माध्यमातून 5,000 रुपये कॅश प्राइज असेल. ते देखील रोकडा असेल. संकल्प राऊत या गोलंदाजाला मागे देखील आय थिंक 3,000 कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून डेफिनेटली मात्र हे मिळाले होते का गोलंदाजाला. अप्रतिम गोलंदाजी त्याने सकाळी होती. ओ याबल्ली फ्रंट फुट जातो इथे. ओ माय गॉड झोकून दिलं होतं स्वतःला याबल्ली क्षेत्ररक्षाने. मित्र म्हणजे लेट पोझिशन बघायला मिळाली. अगदी प्रॉपर पोझिशन बघायला मिळाली नाही या झेल साडी. शॉर्ट पॉइंट रिझर्व मध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर आपण पाहूया. बघा अगदी फ्रंट फुट गेला होता. अगदी डाय मारली होती. ओ माय गॉड इथे देखील चुकीचा चेंडू असेल. यॉर्कर टाकण्याचा मनसुबा आणि कुठे ना कुठे पुन्हा एकदा लेंथ आणि लाईन मध्ये गडबड करते. चुकीची लाईन आणि लाईन बघायला मिळाली संकल्प या गोलंदाजा मार्फत. धाबा जर पाहिलं तर आतापर्यंत 8 धाबा लागल्या जातात. अजूनही लिगली चेंडू जर आपण पाहिलं तर मग 3 चेंडू होत आहेत. पहिला चेंडू वाईट आला होता. यावेळी देखील व्हाईटचा इशारा ऑन फील्ड पंच अनंत माळी सरांच्या माध्यमातून. पण षटक म्हटलं तर मग डेफिनेटली चांगलंच हात लावं लागलं. परंतु इथे चुकी बघायला मिळते गोलंदाज संकल्पाच्या माध्यमातून. आतापर्यंत हा चेंडू देखील वाईट बघायला मिळाला. पिवनचे षटक स्ट्राईकला आपण पाहतोय बॅटर अक्षय. ओ याबली जर आपण पाहिले तर डेफिनेटली आवाज देखील आला जातो इथे देखील. आणि त्याच अनुषंगाने कार्ड बॅट स्वरूपात फलंदाजाला जावं लागेल डेफिनेटली पवेलियनच्या असऱ्याला विकेट.
काय जबरदस्त झेल पकडला टीपेक्षा कव्हर रेझर मध्ये स्ट्रोक चांगला होता परंतु गॅप शोधू शकला नाही. महत्वपूर्ण विकेट बाद होताना दीपक आडगा मात्र डेफिनेटली पहिल्यामध्ये जाताना अशा पद्धतीने दुसरा विकेट धाव क्रमांक 13 वर मात्र बाद होते. पहिला विकेट 9 या धावसंख्येवर बाद झाला, दुसरा विकेट 13 वर. अशा पद्धतीने 2 धक्के लागले जात आहेत गावदेवी फिलंजे संघाला. इट्स अ ब्युटिफुल बॉलिंग फ्रॉम मिस्टर पार्थ नाईक. चौथा चेंडू असेल, लेंथ मध्ये बदल केला पण एकदा भाग पडून जाते. डिपेक्सचा कव्हर रेझरमध्ये चेंडू निघून जाते. मागे फिल्डर असेल, 2चा कॉल होता, 2 धावा कंप्लीट. कमीत कमी 40 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण गोलंदाजी युनिट पाहिली फिलंजे संघाचे ते देखील चांगलीच आहे आणि अंजूर संघाने देखील प्रभावित केलं. काय जबरदस्त खेळ साकारला दोन्ही संघाने आणि क्वालिफाय झाले आणि डेफिनेटली या दोन संघामध्ये ह्या सेमीफायनलचा पहिला सामना आपण पाहतोय. गतीमध्ये बदल केला त्यानंतर मग चेंडूला देखील टर्न केलं. यस, काय जबरदस्त चेंडूच्या हाताने ऑफ कटर हा चेंडू बघायला मिळाला. वाह, इन स्विंग हा चेंडू, गतीमध्ये बदल, ऍक्शन रिप्ले मध्ये बघा अगदी स्टेप आउट केलं होतं बॅटरने. काय चेंडूला बोलून दिला होता. वाह, ब्युटिफुल व्हेरिएशन फ्रॉम पार्थ नाईक. ओ, इथे नॅचरल गती दिली गेली. पॅड पर चेंडू या ठिकाणी मात्र आदळला जातोय. लेग बाय स्वरूपात ही रन मिळेल. थोडं स्ट्रगल करताना दिसून आला बॅटर सूरज. काय चांगली गोलंदाजी बघायला मिळते. 2 षटकांचा खेळ आय थिंक संपलेला आहे आणि या षटकाचा विचार केला मला वाटतं 6 धावा खर्च केल्या कारण पहिल्या षटकामध्ये डेफिनेटली 10 धावा होत्या आणि एकंदरीत जर पाहिलं तर 16 धावा लागल्या जातात 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. ब्युटिफुल बॉलिंग फ्रॉम बोथ बॉलर मिस्टर पार्थ नाईक अँड संकल्प. त्यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना बघायला मिळेल. कालचा दिवस पाहिला तर मग गावदेवी कौसा संघानं आपल्या नावी केलं होतं. सेमीफायनल मध्ये तो डेफिनेटली पोहोचणारा तिसरा संघ बघायला मिळाला आणि आजच्या दिवसातून क्वालिफाय होणारा संघ अर्थातच गावदेवी वालशिंद अशी लढत असेल. हा दुसरा सेमीफायनलचा सामना बघायला मिळेल. डाऊन स्वरूपात चेंडू देखील खाली राहिला यावली. सुजल नाईक पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅकवर. आज खऱ्या अर्थाने गोलंदाजी असेल फलंदाजी असेल एक जबरदस्त राहिलं अंजूर संघाच्या बाबत म्हणायचं झालं तर. परंतु मित्र म्हणे ना जी फलंदाजी आपण पाहिली होती स्पर्धेच्या आय थिंक दुसऱ्या दिवसामध्ये फिलंजे संघाच्या वतीनं ती फलंदाजी आतापर्यंत बघायला मिळत नाहीये. दीपक बाद झाला. ओ हो 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 बिंगर अप लेग विपर स्वरूपात सूरजला जावं लागेल. वाह, ब्युटिफुल बॉलिंग, ब्युटिफुल बॉल. लुक ॲट दिस इन ॲक्शन रिप्ले. अगदी मिडल ऑफ द स्टंप पकडला गेला होता, फिंगर अप झाली आणि तसंही सूरज थोडं स्ट्रगलच करत होता. विकेट. चेंडूच्या हाताने केली होती. अगदी हलकाचा शेपळ क्रॉस झाला होता, मिडल स्टंपवर पकडला गेला. लेग विपर स्वरूपात बाद केलं सुजलने. ब्युटिफुल बॉल ऑफ सुजल. तिसरा फलंदाज बाद झाला धाव क्रमांक 16 वर. पहिला विकेट जर आपण पाहिला तर 9 या धावसंख्येवर, दुसरा विकेट 13 धावसंख्येवर. त्यानंतर काही धावांची भर करून बॅटर सुजल देखील बाद झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अजित आपण पाहते ऑन साईडला यावली. डाऊन मधून चेंडू मात्र ट्रॅव्हल होते. पार्थ नाईक असेल त्या ठिकाणी. काय चांगली गोलंदाजी, काय चांगलं क्षेत्ररक्षक बघायला मिळते. अजित मात्र एका धाब्याने खातं उघडते. 17 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. पहिला सेमीफायनलचा सामना सध्या आपल्याला बघायला मिळते. आज खऱ्या अर्थाने सरपंच चषकाची देखील सांगता होईल. खूपच जबरदस्त आयोजन बघायला मिळालं या स्पर्धेच्या अनुषंगाने आणि खूप चांगली मेहनत बघायला मिळाली जी स्पोर्ट गंगारापाडा संघाच्या सगळ्याच खेळाडूंच्या माध्यमातून.
यानंतर बिग शो आपल्या बघायला मिळेल. एक गावदेवी चषक पोगावच्या त्या ग्राउंडवर एक बिग शो बघायला मिळेल. इथे जर आपण पाहिलं तर डेफिनेटली फिंगर अप होत आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिडल द स्टंप मध्ये अगदी पकड केला मिडल ऑफ द स्टंप आणि त्याच अनुषंगाने लेग बिपर स्वरूपात आणखी एक फलंदाज बाद होताना जावं लागेल फलंदाज अजित लापेवलींच्या असल्याला. आय थिंक खतरा होते. जबरदस्त या ठिकाणी शेवटचा चेंडू असेल. काय गोलंदाजी साकारतो मिस्टर सुजल नाईक. इट्स अ ब्युटिफुल बॉलिंग. न्यू बॅटर चेतन अडगा. अगदी 17 वर गाडी अडकलेली आहे आणि क्रिकेट खेळाचा विचार केला तर 17 अंक हा थोडा शुभच गणला जाते. 17 वर हा पहिला खतरा झाला. याआधी 16 वर देखील एक फलंदाज बाद झाला होता. 13 वर एक फलंदाज बाद झाला होता. 9 या धावसंख्येवर फलंदाज बाद झाला होता. म्हणजे बाद होण्याचा जो काही क्रम आहे ना डेफिनेटली अगदी 2-2 3-3 रन्सने लगेच फलंदाज बाद होत आहेत. ब्युटिफुल बॉलिंग. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर फ्रॉम मिस्टर सुजल नाईक. फुल्लर लेंथ हा चेंडू यापली मात्र स्विंग केला. वाटी सांगा मध्ये प्रोटेक्शन असेल त्या ठिकाणी होत असेल. आणखी एक फलंदाज होतोय फेल. वाह ब्युटिफुल बॉलिंग अँड ब्युटिफुल फिल्डिंग फ्रॉम द फिल्डर. अनदर विकेट डाऊन. गोलंदाजी बघायला मिळते. अफलातून गोलंदाजी अफलातून फिल्डिंग सांघिक खेळ बघायला मिळते सध्या न्यू गावदेवी अंजूर संघाच्या वतीनं. आणि तसंही म्हटलं तुमचं जर स्वप्न पूर्ण करायचं असेल या क्रिकेट खेळामध्ये जे काही तुमचं स्वप्न असेल ट्रॉफी मिळवण्यासाठी ते स्वप्न पूर्ण करायचं असेल ना तर डेफिनेटली तुम्हाला सांघिक कार्याला महत्व द्यावं लागेल. म्हणजे सगळ्यांनीच चांगलंच खेळ दाखवावं लागेल तरच ते तुमचं स्वप्न पूर्ण होईल. आणि त्यानंतर मग तुमच्या मनामध्ये जर आत्मविश्वास असेल ना तर तुम्ही काही करू शकता. आणि इथे जर आपण पाहिलं तर बॉडी लँग्वेज पाहिली तर मग खूप पॉझिटिव्ह बघायला मिळते. कधी खूप आत्मविश्वास उंच झालेला आहे अंजीर संघाचा असंच म्हणावं लागेल. या बॉली गुडलँड स्पॉटवर चेंडूच्या हाताने केली होती गोलंदाज दिशान कोहलीने. दिशान एक नाव हे एक नाव गाजलं होतं. काय अफलातून खेळ केला होता. डेफिनेटली स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये आय थिंक हा संघ क्वालिफाय झाला होता अंजूर. आणि काय जबरदस्त दिशाने देखील परफॉर्मन्स केला होता. बॅटिंग असेल गोलंदाजी असेल प्रभावित कामगिरी केली. पुन्हा एक चेंडू डॉट. वाह मिस्टर दिशान काय गोलंदाजी बघायला मिळते. लुक ॲट दिस इन ऍक्शन. प्रॉपर लेंथ प्रॉपर लाईन प्रॉपर बाउन्स प्रॉपर आत्मविश्वास प्रॉपर टॅलेंट प्रॉपर टेम्परमेंट सगळ्या गोष्टीचा संगम बघायला मिळते डेफिनेटली दिशान कोहलीच्या माध्यमातून. इट्स अ ब्युटिफुल बॉलिंग. आणि तसंही म्हटलं जातं क्रिकेटमध्ये जर सुरुवात एखाद्या संघाची चांगली होते ना मी तर म्हणेन शेवट देखील चांगलाच होत असतोय. तिसरा चेंडू या आपली खोलवर टप्प्याचा चेंडू क्लिक केला इनसाइड रिझर्व मध्ये. अगदी शॉर्टेक्सच्या कव्हरच्या वरून चेंडू निघून गेला होता. 2चा कॉल जरूर होता पण लास्ट मोमेंटला बॅटरनच अगदी मी तर म्हणे थांबले. एकच धाव मात्र घेतली. अशुभ अंकात टल्लाय. 18 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. फक्त 3 चेंडू शेष असलेल्या षटकामधले परंतु जबरदस्त गोलंदाजी दिशान कोहली आपण पाहतोय. गावदेवी अंजूर संघाचा आपण पाहिलं तर मला वाटतं या असोसिएशन मध्ये इथे बॅकफुट होता. फटका फसलाय. फलंदाज होता गोलंदाज दिशान. सॉफ्ट डिसमिसल. आणखी एक विकेट. आणखी एक सफलता गोलंदाज दिशान कोहलीला. आणखी एक फलंदाज बाद. आणखी एक धक्का गावदेवी फिलंदाज संघाला. विकेट.
सेमीफायनलच्या दिशेकडे आपण जाऊया. सो टॉस साठी सज्ज राहायचे आणि टॉस जवळ येऊन उभे राहा. आपण आई गावदेवी कवसा संघाचा संघनायक आणि आई गावदेवी वालशीन संघाचा संघनायक. चला आपण या आणि आम्हाला लगेच रिपोर्टिंग करायचे, लक्षात घ्या, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, लक्षात घ्या. दोन्ही संघाचे संघनायक फास्ट आपण टॉस बॉक्स जवळ उभे राहायचे या ठिकाणी. चला अजूनही या षटकाचा विचार केला तर मग डेफिनेटली 2 चेंडू शेष आहेत. दुसरा सेमीफायनलच्या नाणेफेकी कडे आपण जाणार आहोत. ओ माय गॉड, आणखी एक फलंदाज बाद. वाह, काय गोलंदाजी बघायला मिळते. एष्ट्या उघडल्या कारण शप क्रॉस झाला होता. एष्ट्या दाखवल्या, गोलंदाज दिशान कोहलीने एष्ट्या दाखवल्या आणि एक फलंदाज बाद होते. ब्युटिफुल बॉलिंग. आई गोलंदाजी बघायला मिळते. वाह, अगदी मी म्हंटल होतं ना, ज्यावेळी दिशा गोलंदाजीसाठी आलं तेव्हाच मी म्हंटल होतं की स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये ह्याच खेळाडूने अप्रतिम परफॉर्म केलं होतं. इथे मात्र सेट टाईप केलं. एक तर धाव घेतली तर ते 2चा कॉल मिसफिल्ड हलकीशी बघायला मिळाली. त्याचा फायदा मात्र दोन्ही फलंदाज घेताना. 3 धावा पूर्ण होतील कारण नाही तर मग 2च धाब्यावर समाधान मानावं लागेल. आणि अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर मग इनिंग संपलेली आहे. धाबा जर पाहिलं तर मग 20 धाबा होत आहेत आणि 21 धाबाच हे मापक लक्ष सेट केलेले ते म्हणजे आई गावदेवी फिलंदाज संघानं न्यू गावदेवी एनजीओ संघाच्या समोर. इट्स अ ब्युटिफुल बॉलिंग फ्रॉम ऑल 4 बॉलर्स. चला आपण जाऊया दुसऱ्या सेमीफायनलच्या नाणेफेकीकडे आपण जाऊया. चला 2 संघ आपल्या बघायला मिळतील. आई गावदेवी वालशीन ये आणि त्याच्या विपक्षात आई गावदेवी कवसा अशी ही लढत असेल. चार षटकाचा हा सामना असेल. टॉस बॉक्स मध्ये डेफिनेटली चला दोन्ही संघाचे संघनायक. चला यस उस्मान पटेल आमचे आयोजक आहेत. आपल्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकी करणार आहोत. आमचे आयोजक आहेत राकेश चौधरी आणि त्याच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकी करणार आहोत. चला दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला बघायला मिळेल. एका बाजूला आपण पाहतोय आई गावदेवी वालशीन संघाचा कॅप्टन दीपक धेंडे, तर दुसऱ्या बाजूला मिस्टर विशाल द कॅप्टन ऑफ आई गावदेवी कवसा. दोन्ही कॅप्टनचं खूप खूप स्वागत टॉस बॉक्स मध्ये. आणि 4 षटकाचा सामना असेल. दीपक लक्षात घ्या, नाण्या संदर्भात माहिती आहेच परंतु पुन्हा एकदा माहिती देतोय. एका बाजूला सरपंच चषक 2026, दुसऱ्या बाजूला एचजी स्पोर्ट गंगाराम पाडा कॉल करणार आहे. यस दीपक धिंडे जे आपण कॅप्टन पाहतो अगदी चान्स दिला कवसा संघाच्या कॅप्टनला कॉलिंग करण्यासाठी. 4 षटकाचा सामना. एचजी स्पोर्ट पुन्हा एकदा आपण उडवूया कारण टॉस खाली पडलाय. आपण दुसऱ्या सेमीफायनलचा ही नाणेफेकी आपण करत आहोत. एचजी स्पोर्ट गंगारामपाडाचा आवाज दिला होता आणि जो आवाज दिला तेच नाण्याची बाजू पडलेली आहे. थँक्यू सो मच योगेश, थँक्यू सो मच. तर डेफिनेटली दुसरा सेमीफायनलची नाणेफेकी या ठिकाणी संपन्न झालेली आहे. नाणेफेकी जिंकलेली आहे. आई गावदेवी कवसा संघाचा कॅप्टन मिस्टर विशाल काय निर्णय असेल. टॉस जिंकलेले आहे. समोर बलाढ्य संघ आई गावदेवी वालशीन संघ आहे. काय निर्णय असेल. बॅटिंग काही खास कारण नाही, सेम. मग किती धावपर्यंत जाण्याचा माइंडसेट असेल. 40 ते 45. कोणाकडनं खास अपेक्षा असतील आता कारण मोठा सामना असेल. फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील आणि समोर तेवढा चांगल्या ताकदीचा संघ आहे. कोणाकडे खास अपेक्षा असेल चांगली बॅटिंग साठी. ज्ञानेश्वर आहे, विनय आहे, कल्पेशाद आहे. काय सांगशील विशाल या ट्रॉफी बाबत काय सांगेल. कशी एन्जॉय केली ही ट्रॉफी. आयोजन तर खूप छान आहे. आम्हाला खेळायची संधी दिली त्याचे कमिटीवाल्यांचा धन्यवाद आम्हाला. थँक्यू सो मच विशाल, थँक्यू सो मच. ओके आपण जाऊया. दीपक धेंडे कॅप्टन ऑफ आई गावदेवी वालशीन ये. दीपक नाणेफेकी गमावता फिल्डिंग करायचं मनासारखं झालं की मनाच्या विरुद्ध. हो मनासारखंच झालं. आम्हाला फिल्डिंगच करायची होती.
समोर चांगला संघ आहे, किती धावपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी स्कोअर थांबवायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच दीपक, तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील, कारण दुसऱ्या इनिंगला देखील सुरुवात होते. तर जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये. दुसऱ्या इनिंगला सुरुवात 21 धावांचं हे माफक टार्गेट असताना इथे जर आपण पाहिलं तर मग दीपक आडगा आपण पाहतोय बॅटिंग मध्ये फारसा प्रभाव केला नाही, मात्र लगातार 2 चेंडू डॉट. वा, इट्स अ ब्युटिफुल बॉलिंग, ब्युटिफुल स्टार्ट फ्रॉम दीपक आडगा. 21 धावांचं हे टार्गेट समोर असताना ओ यावेळी जर आपण पाहिलं तर आणखी एक चांगला चेंडू, मात्र इथे जर आपण पाहिलं तर लेग बाय स्वरूपात कदाचित रन असेल कदाचित, कारण पॅडवर चेंडू हाताला होता. काय चेंडूची हाताने केली होती इथे. मात्र आपण आता परत दीपक आडगाच्या नावे आय थिंक 6 विकेट आहेत. एका चांगलीच गोलंदाजी ह्या ट्रॉफीमध्ये बघायला मिळते. आणि नक्कीच दोन्ही संघांना आता मात्र हे कॅश प्राइज असेल, ज्यांच्या सन्मानार्थ आपण ही स्पर्धा आपण पाहतोय, ज्यांच्या नावाने हे आपण चषक आपण पाहतोय, सरपंच चषक. डेफिनेटली आदरणीय श्री प्रेमनाथजी वडोलकर साहेबांच्या माध्यमातून जे विद्यमान सरपंच आहेत बडपे ग्रामपंचायत, त्यांच्या माध्यमातून मात्र कोणत्या प्रकारच्या हॅट्रिक साठी, चौकार हॅट्रिक असेल, सिक्सर हॅट्रिक असेल, विकेट हॅट्रिक असेल, त्यासाठी मात्र 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. आणि आमच्या मायबाप क्रीडा रसिकांना माफ करा 1500 रुपयाचं हे कॅश प्राइज असेल. आणि आयवा कॅश साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. त्यांच्या माध्यमातून आमच्या खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्याचं सध्या काम डेफिनेटली विद्यमान सरपंच महोदय साहेबांच्या माध्यमातून बघायला मिळते. सध्या ते देखील आय थिंक युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही मॅच एन्जॉय करतायत. करूया त्यांचं देखील पुन्हा एकदा खूप सारं स्वागत. यावेळी जर आपण पाहिलं तर चेंडू निघून गेला सीमेच्या पलीकडे 4 धाब्यासाठी. मला वाटतं हा चौकार जर आपण पाहिला तर सुजितच्या पाठपोत बघायला मिळाला. 21 धावांचं समोर लक्ष असताना त्याच अनुषंगाने इथे मात्र गोलंदाजी करत असताना पहिले 2 चेंडू डॉट, तिसरा चेंडू लेग बाय स्वरूपात 1 रन आले आणि त्यानंतर मग चौकार. 5 धावा लागल्या जातात. आज दीपक आडगाने बॅटिंग मध्ये थोडं नाराजच केलं, परंतु होतं कधी कधी तो दिवस त्यांचा होता. ओ फ्रंट फुट वर खेळण्यासाठी मजबूर केला. ऑन साईडला कॉर्नर रिझर्व मध्ये पुढे एक धाव मिळेल, कारण प्रोटेक्शन होतं त्या ठिकाणी. 6 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. म्हणजे 7-21 जबल 7 ची सरासरी राखावी लागेल प्रति माफ करा, कारण 4 षटकासाठी ही लढत आपण पाहतोय. आणि जबल 5.25 मला वाटतं स्किन रन रेट आहे प्रति षटकाला. आणि इथे जर आपण पाहिलं तर डेफिनेटली पहिले षटक संपलेलं आणि धावा जर आपण पाहिल्या तर मग 6 धावा लागल्या जातात. आता येणारे 19 माफ करा दोन्ही शेवटचा चेंडू शेष असेल. थोड्या क्षणासाठी असं वाटलं की षटक संपलं की काय, परंतु शेवटचा चेंडू ग्लास केला, स्विंग केला. This is a पार्थ नाईक ब्रँडेड स्ट्रोक सिक्सर. आमच्या दादांनी थाटामाटा असा सरपंच चषक ठेवलाय हो. आमच्या दादांनी थाटामाटा. थँक्यू सो मच डिझर्व विथ. सरपंच चषकाचं गुणगान गाणारं हे गीत आपण ऐकलं. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेची देखील सांगता होईल. काय जबरदस्त स्ट्रोक केला होता यावेळी बॅटर सुजितच्या पाठच्या बॅटमधून हा सिक्सर बघायला मिळाला. पहिले षटक संपलेले 11 धावा लागल्या जातात. आणि ऐवा कॅच साठी देखील विद्यमान सरपंच महोदय साहेबांच्या माध्यमातून हे 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल ना आमच्या मायबाप क्रीडा रसिकांना. कोणत्या प्रकारच्या हार्दिक साठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज. ओ यावेळी शबल क्रॉस झाला होता, हलकीची अपील बघायला मिळाली. चेंडू मात्र फायनल शॉट फायनल रिझर्व मध्ये निघून गेला.
एक धाव मात्र जरूर मिळेल. 12 धावा लागल्या जाते स्कोर कार्डवर. माफ करा, 13 धावा लागल्या जाते स्कोर कार्डवर. येणारे 17 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. वन साइड ही मॅच बघायला मिळते आणि काय चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. न्यू गावदेवी अंजूर संघाच्या गोलंदाजा मार्फत संकल्पने पहिले षटकात आला होता, हलकासा मागडा पाडला. 10 धावा दिल्या होत्या. पार्थने 6 धावा दिल्या, 1 गडी बाद केला. सुजल नाईकने 3 धावा दिल्या, 1 गडी बाद केला. आणि त्यानंतर इथे देखील क्लीन बॉल एस्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. पार्थ नाईकला जावं लागेल पॅव्हलियनच्या आसऱ्याला. विकेट. पार्थ नाईक महत्वपूर्ण फलंदाज बाद झालेले आहे. अशा पद्धतीने पहिला विकेट 13 या धावसंख्येवर बाद होते आणि तसे 13 आकडा देखील अशुभ आकडा संबोधत होते क्रिकेटच्या या खेळामध्ये आणि तेच झालं. 13 वर मात्र डेफिनेटली खतरा झाला. पार्थ नाईकला क्लीन बोल्ड केला. चांगला चेंडू हाताला होता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सुजल नाईक फ्रंट फुटवर जाते. आपली मिडॉन मधून चेंडू वाढीस नॉकआउट रेझर मध्ये प्रोटेक्शन असेल त्या ठिकाणी. एकच धाव, एका धावणे संघाची धावसंख्या 14 या आकड्यावर जाऊन पोहोचते. राहुल आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर. अगदी मित्र म्हणेन पकड मजबूतच झालेले. ओ हो 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 हो, या बॉलनी मात्र चांगला सुरेख बॉल एज लागली जाते. अगदी फ्रंट फुटवर गेला होता. चांगल्या चेंडूच्या हाताने केली आपली. जावं लागेल बॅटरला पॅव्हलियनच्या आसऱ्याला. विकेट. थँक्यू समाज डीजे दरम्यान आपल्यामध्ये शुभ आगमन होत आहेत आपल्या मान्यवरांचं. आदरणीय श्री अक्षयजी गायकवाड साहेबांचं देखील आपल्यामध्ये शुभ आगमन होत आहे. करूया त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत सरपंच चषक 2026 मध्ये. विनंती असेल आपणास सन्मानानं आपण आमच्या व्यासपीठावर येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. आपण पाहतोय अक्षयजी गायकवाड त्यांचं शुभ आगमन आपल्यामध्ये. जे बडपे गावचे समाजसेवक आहेत आणि त्यांचं समाजसेवक तथा उद्योगपती आहेत वडपे गावचे आणि त्यांचा शुभ आगमन आपल्यामध्ये झालेलं आहे. वेलकम. आणि त्यानंतर मग त्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं हे कॅश प्राइज अक्षयजी गायकवाड दादांच्या माध्यमातून आल्याबरोबर कॅश प्राइज लावलं जाते. कुठे ना कुठे खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून देखील बघायला मिळते. सो अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 देखील संपलेले. 2 क्रमांक षटक संपले आणि धावा दिल्या 2 फलंदाज बाद गेले. ओ माय गॉड, राहुलची मात्र जबरदस्त ही गोलंदाजी बघायला मिळाली. तर येणारे 12 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल. सामना जर आपण पाहिला तर मजबूत पकड सध्या बघायला मिळते, परंतु आणखी जर 10-12 धावा असत्या. चला स्पीडअप करा. बघा लक्षात घ्या अजूनही एक सेमीफायनल कव्हर करायची आहे. त्यानंतर मेगा फायनल देखील कव्हर करणे बाकी आहे आणि त्यानंतर बक्षीस समर्पण कार्यक्रम करायचा देखील बाकी असेल. सो विनंती असेल स्पीडअप करायचं लक्षात घ्या. खूप मजबूत पकड बघायला मिळते. फायनलचे तिकीट मिळवण्याच्या तयारीत आहे अंजूर संघ, कारण येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असेल. हे षटक जर मेडन येतोय किंवा विकेट मेडन येतोय तर मग डेफिनेटली एक संधी बघायला मिळेल.
कारण क्रिकेट म्हटलं तर मग अनिश्चिततेचा हा खेळ आहे. गोलंदाज आपण पाहतोय अजित बब्बर चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओ खराब शेवटी बघायला मिळाला. लाईन मध्ये डेफिनेटली चुकी केली की गोलंदाज अजितने. 5 धावांची गरज असेल आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. काय चांगली गोलंदाजी केली होती. अंजूर संघाच्या 4ही गोलंदाजांनी काम 25 केलं. अगदी 20 धावेवर थांबवलं. 21 धावाचं टार्गेट डेफिनेटली सेट केलं आई गवदी फिलंजी संघाने. आणि त्याला मात्र प्रत्युत्तर देताना बॅटिंगच्या माध्यमातून अंजूर संघाचे बॅटर्स ओ इथे मात्र स्टेट ड्राईव्ह केलं या बॉली. गोलंदाजी सुरेख आहे मित्र म्हणेन. आणखी जर 10-12 धावा असत्या तर मग मित्र म्हणेन एक रफ अँड टफ मॅच नक्कीच आमच्या मायबाप क्रीडा रसिकांना बघायला मिळाली जाऊ शकली असती. फिलंजी संघाचा 12 खेळाडू देखील थोडासा निराश हताश बघायला मिळते. तो देखील विचार करते की डेफिनेटली 10-12 धावा हव्या होत्या आणखी. परंतु चांगली गोलंदाजी बघायला मिळते फिलंजी संघाच्या गोलंदाजा मार्फत. इथे फुक शॉट खेळायचं होतं. शपल क्रॉस झाला होता या बॉली बॅटर चांगला बाबूस दिला होता. परंतु डेफिनेटली पंच आमच्याकडे बोलतायत दोन्ही हात समांतर. ओ डेफिनेटली हाईट फॅक्टर सॉफ्ट सिग्नल पाहिलं तर मग हा वाईटचा इशारा होते. तिसरे पंच प्लीज चला आकेश चौधरी. तिसरे पंच जोडले जातील आता. हाईट फॅक्टर आपल्या बघायला मिळाला. दरम्यान आपल्यामध्ये शुभ आगमन होत आहे आपल्या मान्यवरचं आदरणीय श्री प्रमोदजी सापटे साहेबांचं. करूया त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत सरपंच चषक 2026 मध्ये. स्वागतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शुभ आगमन आपल्यामध्ये होत आहेत. विद्यमान सदस्य आहेत वडपे ग्रामपंचायत आदरणीय श्री प्रमोदजी सापटे साहेबांचं आपल्यामध्ये शुभ आगमन झालेले. करूया त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत सरपंच चषक 2026 मध्ये. आणि त्यांच्याविषयी म्हटलं तर मग जेव्हा जेव्हा चला तिसरे पंच जोडले जातील. आकेश चेडू वाईट आहे की नाही त्याबाबत डेफिनेटली एक निर्णय आपल्या पर्यंत पोहोचेल. अगदी फटाक्याच्या अतिशबाजीत आदरणीय श्री प्रमोदजी सापटे साहेबांचं हे स्वागत केलं जाते. जे विद्यमान सदस्य आहेत ग्रामपंचायत बडपे आणि त्यांचं शुभ आगमन झालेलं आपल्यामध्ये. पण एकदा साहेबांचं खूप खूप स्वागत. यस दिस इज अ व्हाईट बॉल. कारण एक्स्ट्रा हाईट बघायला मिळाली. सो सॉफ्ट सिग्नल देखील व्हाईटचाच होता ऑनफिल्ड पंचांच्या माध्यमातून. आणि त्यानंतर 1 बाउंसचा इशारा देखील दिला. वाण केलं ऑनफिल्ड पंचाने. आता इथून जर आपण पाहिलं तर मग येणारे चेडू शेष असतील ते मला वाटतं 11 आणि धावांची गरज असेल फक्त 4. म्हणजे मजबूत पकड बघायला मिळते. आतापर्यंत एकत्रित हा 20 रिव्ह्यू झालेले आहेत. म्हणजे मला वाटतं स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये 20 रिव्ह्यू आपण पाहिले होते. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे बोलतायत दिस इज नो बॉल. नो बॉलचा इशारा. फ्री हिट बॉल असेल या बॉली बॅटरला. फक्त 3 धावाची गरज. फ्री हिट बॉल. बॅकफुटवर जाते या बॉली मिडॉन मधून चेंडू मात्र निघून जाते या कॉर्नर रिझर्व मध्ये. 1च धाव. गोलंदाजी सुरेख आहे परंतु टार्गेट पाहिला तर फक्त 21 धावांचा टार्गेट 4 षटकामध्ये. आणि कुठे ना कुठे मित्र म्हणे ज्यामुळे कमी धावाचा टार्गेट सेट केला होता. मग तिथे गोलंदाजींना संधी नसेल. इथे जर आपण पाहिलं तर जागा बनवली इनसाइड आउटचा स्ट्रोक. चेंडू मात्र निघून जाते. 1च धाव. ओ माय गॉड. धाव घेण्याचा काहीच आवश्यकता नव्हती फलंदाजाला. क्रीज सोडली होती आणि त्याच अनुषंगाने बाद होणार फलंदाज सुजल मात्र हा फलंदाज पाहत होते. फक्त एका धावाची गरज असेल कारण स्कोर मात्र लेबल झालेले. विकास न्यू बॅटर विकास आपण पाहते.
फायनलचं तिकीट मिळण्याच्या तयारीत आपल्या बघायला मिळते न्यू गावदेवी अंजूर संघ. एका नावाची गरज आहे आपली, मात्र पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळायचा होतंय. दिस इज द विनिंग रन आणि फायनलचं तिकीट मिळवणारा पहिला संघ बघायला मिळते न्यू गावदेवी अंजूर. अंजूर करूया अंजूर संघाचं खूप सारं अभिनंदन, देऊया त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा या विजयासाठी. वेल प्लेड टीम अंजूर अँड हार्ड लक टफ लक टीम गावदेवी भिलंजी. जाऊया या सामन्याचा सामनावीर रोहित सापळे जे आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया. कोण असेल या सामन्याचा सामनावीर. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर गोलंदाजी जबरदस्त झाली, परंतु खऱ्या अर्थाने